नमस्कार, मैं हूं रूपा पंडित और आप देख रहे हैं कारा न्यूज। पार्टी ने मुझे न केवल संसदीय क्षेत्र की बल्कि प्रदेश मंत्री के रूप में भी बड़ी जिम्मेदारी दी है। राज्य मंत्री के रूप में पार्टी पदाधिकारियों कार्यकर्ताओं के साथ ही जिले के नागरिकों को भी काफी उम्मीदें हैं। नव नियुक्त गृह, ग्रामीण, आवास, शिक्षा एवं खान मंत्री डॉक्टर पंकज भोयर ने विश्वास जताया है कि जिस विश्वास के साथ मतदाताओं ने मेरे काम को मान्यता देते हुए मुझे तीसरी बार चुना है, हम उस पर खरा उतरने का प्रयास करेंगे। राज्य मंत्री डॉक्टर पंकज भोयर वर्धा के सोशलिस्ट चौक पर नागरिक सत्कार समिति की ओर से शहर के 178 संगठनों द्वारा आयोजित अभिनंदन समारोह का जवाब देते हुए बोल रहे थे। जिले में रोजगार उपलब्ध कराने का बड़ा प्रोजेक्ट होना चाहिए। आज का युवा नौकरी मांगने वाला नहीं बल्कि नौकरी देने वाला बने। अभिनंदन का जवाब देते हुए नवनियुक्त राज्य मंत्री डॉक्टर पंकज भोयर ने आश्वासन दिया है कि कोई भी व्यक्ति निजी काम लेकर नहीं आता है, हम उनका काम करने का प्रयास करेंगे। आज 25 वर्षानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार असलेल्या अनेक सामाजिक संघटना एकत्रित आल्या आणि खरोखर मी देखील आपला मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वांचा इतका महत्त्वपूर्ण वेळ तुम्ही या ठिकाणी काढला आणि या ठिकाणी उपस्थित झाले। निश्चितपणे पक्षाने फार मोठी जबाबदारी या ठिकाणी दिली आणि आता काम फक्त विधानसभेपुरतं मर्यादित न राहता, जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता राज्याची जबाबदारी पक्षाकडनं त्या ठिकाणी देण्यात आली, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून त्या ठिकाणी देण्यात आली आणि साहजिकच या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते, मतदारसंघात राहणारे नागरिक, जिल्ह्यात राहणारे नागरिक यांच्या देखील अपेक्षा त्या ठिकाणी साहजिकपणे वाढलेल्या आहेत। राजू भाऊनी भाषण देताना जायलाच मला सांगितलं की आदरणीय दत्ताभाऊचं भाषण झालं तरी पंकज भाऊ मला 2 शब्द जाऊन शुभेच्छा द्यायच्या। सांगताना राजू भाऊ तुझे तुम्ही सांगत आले का शुभेच्छा द्यायचे आले आणि या ठिकाणी येऊन मात्र तुम्ही त्या ठिकाणी अपेक्षा काय काय आहे आणि कोणची जबाबदारी त्या ठिकाणी आली आहे याचा पाढा तुम्ही त्या ठिकाणी वाचून दाखवला। परंतु निश्चितपणे हे स्वाभाविक आहे की जेव्हा एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला एखादं पद त्या ठिकाणी दिल्या जाते, एखादी जबाबदारी त्या ठिकाणी दिल्या जाते, तर त्याच्या सोबत काम करणारे इतर कार्यकर्ते, इतर सहकारी यांच्या देखील अपेक्षा त्या ठिकाणी वाढलेल्या राहतात। कारण त्यांच्यासोबत जुळून असलेले लोक, त्यांच्यासोबत जुळून असलेले इतर नागरिक हे त्या कार्यकर्त्याला, त्या सहकार्याला सांगतात का बाबा आमच्या भागातले हे वेगवेगळे प्रश्न आहे जे मागच्या अनेक वर्षापासून सुटलेले नाही आहे आणि ते सुटले पाहिजे याच्याकरता प्रत्येकाची अपेक्षा त्या ठिकाणी असते। कुठलाही नागरिक किंवा कुठलाही कार्यकर्ता हा त्याची काही वैयक्तिक काम घेऊन प्रत्येक वेळेस येत असतो असं नसते। आपल्या भागात रस्ता झाला पाहिजे, आपल्या भागात पाणी त्या ठिकाणी आपल्याला मिळालं पाहिजे, ह्या लहान लहान अपेक्षा त्या ठिकाणी लोकांना असतात आणि याच्याच करता मागच्या 10 वर्षापासून सतत तिसऱ्यांदा ह्या भारत देशातल्या नागरिकांनी ह्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडूनच याच्याकरता दिलं की पुन्हा एकदा या देशामध्ये राम राज्याची स्थापना झाली पाहिजे आणि हा देशातला प्रत्येक सर्वसामान्य माणूस हा राम राज्यात ज्या पद्धतीने जगत होता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या पद्धतीने जगत होता त्या पद्धतीने ह्या देखील देशातला प्रत्येक माणसाला जगता आलं पाहिजे, हीच अपेक्षा घेऊन आज देशातला प्रत्येक नागरिक भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवतो। आपण या ठिकाणी बघतो की मागच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या मागच्या अनेक वर्षात अपेक्षा पूर्ण झाल्या नव्हत्या त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देशामध्ये आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात या राज्यामध्ये होते आणि जे अनेक कामं मागच्या अनेक वर्षामध्ये झाले नव्हते ते कामं मागच्या 10 वर्षामध्ये पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। निश्चितपणे काम हे पूर्णपणे झालेले नाही आहे, कारण आपण जसं जसं पुढे जातो आपल्याला नवीन नवीन समस्या त्या ठिकाणी लक्षात येत असतात आणि विकासाचे वेगवेगळे टप्पे आपल्याला त्या ठिकाणी गाठायचे असतात। राजू भाऊने अतिशय कळीच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी हात घातला। आदरणीय रामदासजींनी देखील त्या ठिकाणी सांगितलं की एखादा चांगला प्रकल्प आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आला पाहिजे आणि आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या युवकाला त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचा रोजगार उपलब्ध झाला पाहिजे। निश्चितपणे राजूभाऊ मी आपल्या देखील मताशी
सहमत आहे की चांगला प्रकल्प या ठिकाणी आलाच पाहिजे, परंतु याच्यावर मात करण्याकरता या देशाची दूरदृष्टी असलेले नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी। करा न्यूज के लिए वर्धा से अनिल कावंडी की रिपोर्ट। स्वाद ऐसा कि पेट खुश हो जाए, सर्विस ऐसी कि दिल खुश हो जाए, और ये दोनों ही संभव है अतिथि इन एंड रेस्टोरेंट में। यहाँ टेस्टी ऑथेंटिक साउथी फूड के साथ साथ डीलक्स एसी रूम है अवेलेबल, वो भी नागपुर शहर की एकदम प्राइम लोकेशन पर। पार्किंग सुविधा भी उपलब्ध है। डाइनिंग और स्टे का टेंशन खत्म, क्योंकि सॉल्यूशन है अतिथि इन एंड रेस्टोरेंट। इनका पता है प्लॉट नंबर 2 and 3 श्री हरिनगर, नंबर 1 पेसा रोड, नागपुर। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट देम ऑन 9860603713 and 9822760514. So visit Atithi Inn and Restaurant to experience delicious food and hospitality.